नमस्कार. कथा 19चा भाग 2 जन्मांच्या गाठी. इकडे अचानक सरिताची बदली पुण्याला होते. सरिताचा रोजचा सहवास, कॉफी टेबलवरचं भेटणं हे सारं काहीतरी यू टर्न जीवनात आल्याप्रमाणे घडलेलं असतं. सरिता सुद्धा कसा बसा मनाला आवर घालत सावरत आशिषचा चांगला मित्र म्हणून निरोप घेत पुण्याला नोकरीच्या जागी रुजू होते. आता आशिषला रोजचा प्रवास खूपच बोर वाटायला लागतो, कंटाळवाणी वाटायला लागतो. मनातल्या मनात विचार करत असतो, आपलं प्रेम विफल का झालं, त्याला जबाबदार मीच का? या विचाराने तो सतत मानसिक शांतता हरवून बसतो. असलं कसलं आपलं प्रेम? आपण सरिता अंध आहे म्हणून आपल्या प्रेमातील त्याग समर्पण का नाही दाखवलं? पण काही केलं सरिता त्याच्या नजरेतून जात नव्हती आणि अगदी मनातूनही. सरिता अंध असल्यामुळं आशिषला तिनं कधीच पाहिलेलं नसतं, पण तिचा शब्द, आवाज, सूर, ताल यांना आशिषच्या मनाचा, हृदयाचा वेध घेतलेला असतो. आशिषला सतत सरिताची आठवण होत असते. दिवसामागून दिवस जात असतात. आशिष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही याची त्याला खंत असते, पण शेवटी त्याचं मन सांगत असतं की सरिता हीच तुझ्यासाठी योग्य आहे. तिचा स्वभाव, आचार विचार, बोलणं आठवून त्याला सुखावून टाकत असतं. पण आई वडिलांच्या इच्छेखातर तो बंडखोरी करण्याइतपतही जात नसतो. एक मन त्याला म्हणतं, तू कुमकुवत आहेस, तू सरिताच्या भावनांशी खेळ केलास. दुसरं मन आई वडिलांच्या प्रेमापोटी मी असं केलं असं त्याला त्याचं मन सांगत होतं. पाहता पाहता भराभर दिवस जात असतात. इकडे पुण्याला सरिता एके दिवशी ऑफिसला जात असताना रस्ता क्रॉस करताना एक रिक्षा तिला धडकते. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. तिच्या डोक्याला लागलेला मार यामुळे ती बेशुद्ध पडते. तिला काहीच कळत नाही. सरिताचे आई वडील पुण्यात कोणीच ओळखीचं नसल्यानं आशिषला फोन करतात. आशिष तात्काळ पुण्याकडे धाव घेतो. ज्या हॉस्पिटलमध्ये सरिताला ठेवलेलं असतं तिथं आशिष पोहोचतो. सरिताच्या आईबाबांना धीर देतो. तो सरिताला पाहतो, पण सरिता निर्विकार, शुद्ध गेलेल्या अवस्थेत असते. का कोण जाणे आशिषचं मन सांगत असतं की पुन्हा जीवनानं तुझ्या युटर्न घेतला आहे. का मला पुन्हा सरिताच्या वडिलांनी बोलवलं? तरी सुद्धा आशिष सरितावर असलेल्या प्रेमासाठी आपल्याला कंपनीमध्ये फोन करून रजा वाढवतो आणि पुण्यातच थांबतो. 7-8 दिवस झाल्यानंतर डॉक्टर सांगतात, डोक्याला मुक्का मार लागलेला आहे, मेंदूला काही इजा झालेली नाही, ते निश्चित शुद्धीवर येईल. दिवस भराभर जात असतात. आज सरिता हळूहळू डोळे उघडायला लागते. मुळात सरिता जन्मापासून अंध नसते. लहानपणी झालेल्या एका घटनेत अपघातात तिची दृष्टी गेलेली असते. तिला एका डोळ्यानं अंधुक दिसायला लागतं. ती अतिशय क्षीण परिस्थिती असून सुद्धा आई मला दिसतंय असं ती ओरडायला लागते. लहानपणी पाहिलेली आई आता तरुणपणी पाहत असलेले आई बाबा यांना ती आवाजावरनं चेहरा पाहून ओळखते. कोपऱ्यात उभा असलेला आशिष मात्र ती ओळखू शकत नाही, कारण त्याला त्याची ओळख सरिता अंध असतानाच झालेली असते. तेवढं डॉक्टर कुलकर्णी येतात. ते सरिताच्या आईवडिलांना म्हणतात, या अपघातातून एक चांगली गोष्ट झाली बघा. परमेश्वराच्या कृपेनं मेंदूला बसलेला धक्का तिला दृष्टी देऊन गेला. आपण डोळ्याच्या तज्ञ डॉक्टरांना बोलवूया आणि तिच्यावर आणखी काही उपचार करता येतात का याकडे लक्ष देऊया. इकडे आशिष अस्वस्थ मनाने त्याच्या रूमवर परततो. सरितानं त्याला पाहूनही ओळखलेलं नसतं. तो थोडा मनामध्ये वेगळाच विचार करत असतो, ही मला ओळखेल की नाही, आपली मागील मैत्री तिला आठवेल की नाही. दुसऱ्या दिवशी आशिष हॉस्पिटलला जातो. सरिताचे बाबा विनायकराव त्याला म्हणतात, बेटा मला खात्री आहे सरिता आता पूर्ण बरी झाली की तुम्ही दोघे चांगले मित्र व्हाल. 2-3 दिवसानंतर आशिष पनवेलला परततो. तो आई वडिलांना सर्व वृत्तांत सांगतो. आई वडील फक्त एवढंच म्हणतात, देव तुझं भलं करो. परमेश्वराचा महिमा अगाध असतो. बघता 8-10 दिवस जातात. तो पुन्हा 4 दिवसांची रजा काढून पुण्याला येतो. तो सरिताशी भेटून सुद्धा सरिता त्याचा चेहराच माहीत नसल्यानं त्याची म्हणावी तशी तिला ओळख पटत नाही. आशिष सरिताच्या आईवडिलांना सांगतो की सरिताला दृष्टी आली आहे, तिची स्मृती उजळली आहे असं डॉक्टर काका मला म्हणाले होते. आपण सगळे मुंबईला जाऊया, तिथल्या डॉक्टरांची मदत घेऊ. सरिता त्यांच्याशी एक अनोळखी व्यक्तिमत्व तरुण म्हणून बोलत असते, वागत असते. मुंबईला गेल्यानंतर ते प्रख्यात मेंदू तज्ञ डॉक्टर सरदेसाई यांना भेटतात. जवळपास 2-3 तास चेकिंग केल्यानंतर आशिष आणि सरिताच्या वडिलांची डॉक्टर चर्चा करतात. आशिषचा सगळा मागील वर्षाचा मैत्रीचा प्रवास ते ऐकून घेतात. डॉक्टर सरदेसाई एकाच वाक्यात सांगतात, आशिष आता तुम्हाला सरिताचं डॉक्टर व्हायचंय. तुम्हीच तिला निस्वार्थपणे बरे करू शकता. तशी तिची सुधारणा चांगली आहे, पण कुठल्याही क्षणी 100% ती जागृतीमध्ये येईल. मागचे सगळे विचार तिला आठवायला लागतील. हे ऐकल्यानंतर
आशिषच्या डोक्यात एक कल्पना सुचते. तो तिच्या आईवडिलांना म्हणतो, मला 2-3 दिवस द्या, मी सरिताला पूर्ण बरा करतो. सरिताचे वडील होकार देतात. दुसऱ्या दिवशी आज पुन्हा सकाळी पनवेल लोकलनं आशिष सरिताला घेऊन मुंबईकडे प्रवास करतो. नेहमीचे सकाळचे वातावरण, जसं वर्षापूर्वी आशिष आणि सरिता प्रवास करायचे तेच ते आवाज, गोंगाट, रेल्वेचा खडखडाट, फुलांचे वाहतूक करणारे व्यापारी, भाजीवाल्या, मुंबईचा CSTला उतरल्यानंतरचा आशिष तिला कॉफी शॉपला घेऊन जातो. सगळं काही आठवायला लागतं. जिथे नेहमी ते कॉफी घ्यायचे. आशिषचा आवाज ऐकल्यानंतर हळूहळू तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसायला लागली. कॉफी आल्यावरती आशिषने तिला सांगितले, सरिता तू डोळे बंद कर. आशिष आणि सरिता कॉफी टेबलवरती जे बोलायचं तो भूतकाळ शब्दांशब्द सरिताच्या डोक्यावरती आघात करू लागला. काही वेळानंतर सरिता अचानक म्हणाली, अरे हे पूर्वीचे तू मला काय सांगतोस? सरिताला तिचा भूतकाळ आठवायला लागला. तशी सरिता निरोगी होती. मानसिकदृष्ट्या आता हळूहळू पूर्वपदावर आली होती. आता मात्र ती आशिषच्या चेहऱ्याने नाही, पण त्याच्या प्रेमाने, ओथंबलेल्या शब्दाने, त्याच्या भावनेने, त्याच्या आवाजाने, भारलेल्या शब्दाने साथ देऊ लागली. अशाच वेळी आशिषने तिचे हात हातात घेतले आणि स्पर्शाची कंपने तिच्या नसानसातून वाहू लागली. ज्योत उजळून निघावी तसा तिचा चेहरा उजळत गेला. जणू ती स्वयंप्रकाशित झाली होती. ती एकदम म्हणाली, तू माझा मित्र ना आशिष? या वाक्यानं आशिषच्या डोळ्यात पाणी आलं. हात हातात घेऊन कितीतरी वेळ दोघे गप्पा मारत होते. आशिष आणि सरिता एकमेकांना आता पूर्ण ओळखायला लागले होते. तन्मनाने, भावभावनेने त्यांच्यात काहीही बाकी राहिलं नव्हतं. अद्वैताच्या भूमिकेमध्ये ते जगत होते. आशिष मनातल्या मनात कविता आठवू लागला. माझ्या गावी ती आली, मी मनी लपलो आहे. माझ्या गावी ती आली, मी मनी लपलो आहे. मनाच्या आंदोलनात भान हरपून गेलो आहे. मनाच्या आंदोलनात भान हरपून गेलो आहे. निसर्ग पानगळीचा मनाच्या बहाराने रमलो आहे. निसर्ग पानगळीचा मनाच्या बहारात रमलो आहे. तिच्यासाठी वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तिच्यासाठी वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. वेड लावते मनाला घोडे दामटत रमलो आहे. वेड लावते मनाला घोडे दामटत रमलो आहे. नसा नसातून भिनली, नसा नसातून भिनली, त्या आठवणीत गुंतलो आहे. त्या आठवणीत गुंतलो आहे. वादळाला मनात कैद करण्यास थकलो आहे. वादळाला मनात कैद करण्यास थकलो आहे. तिच्यासाठी मनाला सावरून थकलो आहे. तिच्यासाठी मनाला सावरून थकलो आहे. माझ्या मनात मेघांनी दाटी केली आहे. माझ्या मनात मेघांनी दाटी केली आहे. ऋतू कोणताही असो पावसानं कृपा केली आहे. ऋतू कोणताही असो पावसानं कृपा केली आहे. आशिष आणि सरिता एकमेकांच्या प्रेमामध्ये चिंब झाले होते. धन्यवाद. आपणास कथा आवडली असेल तर निश्चित शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला परिवार मनोरमा परिवार.